नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. आपल्या ज्योतिषशास्त्राच्या या शुद्ध शैक्षणिक प्रवासात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेल्या भागात आपण राशीचक्रातली पहिली रास म्हणजे मेष राशीची ऊर्जा समजून घेतली. आज आपण बोलणार आहोत अशा राशीबद्दल जी या संपूर्ण राशीचक्राचा पाया मानली जाते, ती म्हणजे वृषभ रास. जर तुमची रास असेल वृषभ किंवा तुमच्या आयुष्यात कोणी वृषभ राशीची व्यक्ती असेल, जसे की तुमची पत्नी, पती, मित्र किंवा तुमचे बॉस, तर हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे बघा, कारण आज आपण या राशीच्या वरवर शांत दिसणाऱ्या स्वभावामागचं खरं गुपित उघडणार आहोत. वृषभ राशीची मूलभूत ओळख, द बेसिक्स. मंडळी, ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वभाव असतो, जो तिच्या तत्वांवरून ठरतो. वृषभ राशीची गणितं कशी आहेत ते आपण आधी समजून घेऊया. राशी स्वामी. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. शुक्र म्हणजे सौंदर्य, कला, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुख. त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये एक प्रकारची राजेशाही किंवा सोफेस्टिकेशन हे उपजतच असतं. राशीचं तत्व. ही पृथ्वी तत्वाची रास आहे. पृथ्वी कशी असते? स्थिर, सहनशील, जिला आपण ग्राउंडेड म्हणतो अशी. मेष राशीचा अग्नी जसा भडकणारा असतो, तशी वृषभ रास नसते. ती जमिनीशी जोडलेली असते. राशीचं चिन्ह. या राशीचं चिन्ह आहे बैल किंवा वृषभ, द बुल. बैल कसा असतो? तो शांतपणे आपलं काम करत राहतो, खूप कष्टाळू असतो. पण जर त्याला कोणी विनाकारण त्रास दिला तर मात्र तो समोरच्याला शिंगावर घेतल्याशिवाय सोडत नाही. सकारात्मक गुणधर्म, स्ट्रेंथ. आता आपण या राशीच्या ताकदीबद्दल बोलूया. माझ्या आजवरच्या अभ्यासात मी हे पाहिलंय, जर तुम्हाला आयुष्यात विश्वासू मित्र किंवा जोडीदार हवा असेल तर डोळे झाकून वृषभ राशीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. स्थिरता आणि विश्वासार्हता हा यांचा सर्वात मोठा दागिना आहे. हे लोक हवेत किल्ले बांधत नाहीत, त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यांना आयुष्यात क्वालिटी, दर्जा आवडतो. मग ते कपडे असोत, जेवण असो किंवा राहणीमान. यांना ब्रँडेड गोष्टींची आवड असते. आणि हो, हे लोक प्रचंड कष्टाळू आणि चिकाटीचे असतात. एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की ती पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाहीत. यांच्याकडे अद्भुत सहनशक्ती असते. संकट काळात ढासळून न पडता परिस्थिती कशी हाताळायची हे यांच्याकडूनच शिकावं. नकारात्मक बाजू आणि स्वभाव दोष. आता आपण वृषभ राशीचे विकनेसेस पाहूया. बघा मंडळी, जसे नाण्याला दोन बाजू असतात, तसेच वृषभ राशीचेही काही स्वभाव दोष आहेत, जे त्यांनी सुधारले पाहिजेत. पहिलं म्हणजे अतिहट्टीपणा, स्टबर्ननेस. बैलाचं चिन्ह आहे ना. आता एकदा यांनी काही करायचं ठरवलं की मग ब्रह्मदेव जरी आले तरी पण हे आपला निर्णय बदलत नाहीत. कधी कधी हा हट्टीपणा स्वतःच्याच नुकसानीला कारणीभूत ठरतो. बदलांना विरोध करणे, रेझिस्टन्स टू चेंज. पृथ्वी तत्व असल्यामुळे यांना यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला खूप भीती वाटते. जगात सतत गोष्टी बदलत असतात, पण वृषभ राशीचे लोक जुन्याच गोष्टींना धरून ठेवतात. राग लपवणं, पण ते स्फोटकही असू शकतं. हे लोक लवकर रागवत नाहीत, खूप सहन करतात. पण ज्या दिवशी यांच्या सहनशक्तीचा अंत होतो, बाप रे, त्या दिवशी समोरच्याची खैर नसते. तो राग अगदी एखाद्या ज्वालामुखीसारखा असतो. आता आपण बघूया करिअर आणि आर्थिक जीवन. शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने विचार करून पाहिलं तर शुक्र हा या राशीचा स्वामी असल्याने कला, संगीत, फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्चर, हॉटेल किंवा फूड इंडस्ट्री आणि अभिनय या क्षेत्रात हे लोक खूप नाव कमावतात. तसंच पृथ्वी तत्व असल्यामुळे बँकिंग, फायनान्स, रिअल इस्टेट, जमीन जुमला आणि शेती
या क्षेत्रांमध्येही यांची पकड मजबूत असते. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वृषभ राशीचे लोक फायनान्शियल प्लॅनर असतात. यांना बँक बॅलन्स आणि सुरक्षितता खूप आवडते. हे लोक विचार करूनच खर्च करतात आणि त्यामुळे आर्थिक चणचण यांना सहसा भासत नाही. आता वृषभ राशीच्या लोकांसाठी काही मोलाचा सल्ला आणि उपाय. माझ्या आजवरच्या अभ्यासातून वृषभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी काही महत्त्वाचे सल्ले देऊ इच्छिते. तुमचा सुप्त विकास करायचा असेल तर या गोष्टी नक्की करा. पहिलं, लवचिकता म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी आणा. प्रत्येक वेळी मीच बरोबर आहे हा अट्टहास सोडा आणि इतरांचंही ऐकून घ्यायला शिका. दुसरं म्हणजे आळसापासून दूर राहा. कधी कधी अतिस्थिरतेमुळे तुमच्यात आळस येऊ शकतो, त्यामुळे नेहमी सक्रिय राहा. आणि आता काही साधे पण शास्त्रीय उपाय. शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी नेहमी स्वच्छ आणि सुगंधी राहा. परफ्यूम किंवा अत्तर वापरणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकतात, जसं की तांदूळ, साखर किंवा दूध, किंवा पांढऱ्या गाईला चारा खाऊ घाला. घरात किंवा कामाच्या ठिकाणी शक्यतो हलक्या पांढऱ्या किंवा क्रीम कलर या रंगांचा जास्त तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मंडळी, ही होती आपली पृथ्वी तत्वाची शुक्राची लाडकी रास वृषभ. तुम्हाला हे विश्लेषण कसं काय वाटलं? तुमचे स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा याच्याशी मॅच झाले का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमचे प्रश्न तुम्ही इथे विचारू शकतात. आणि हो, पुढच्या भागात आपण बोलणार आहोत राशीचक्रातली सर्वात हुशार आणि बोलकी रास, ती म्हणजे मिथुन राशीबद्दल. तर ज्योतिषशास्त्राचा हा शुद्ध आणि अभ्यासू प्रवास असाच पुढे नेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.